मुंबई महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च. जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसाठी निधी नाही, मात्र सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च. मीडिया कंपनीचं मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाला राजकीय रंग नको म्हणून महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रकरण प्रधान सचिवांकडे वर्ग. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय संविधानाला धरून असल्याचा कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. सूत्रांची माहिती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. जुन्नरमधील पिंपळवडीतील घटना. नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमांना सूचना. तत्काळ जुहू बीचवरील कचरा साफ करण्याचे आदेश. पुण्यातील गोवर्धन दुधाचे नमुने तपासणीसाठी एफडीएने घेतले, मात्र तपासणीचं पुढं काय झालं याची माहिती अद्याप अस्पष्ट. सामाजिक कार्यकर्ते अशोक बेंद्रे पाटलांनी विचारला जाब. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.